विदर्भातील प्रसिद्ध अशा भेंडवडच्या घटमांडणीची भाकीतं जी आहे ती आज मोठ्या पहाटे जी आहे वाघबंधू महाराजांकडून जाहीर करण्यात आलेली आहे आणि ज्या शेतामध्ये ही घटमांडणी केली जाते त्या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्या ठिकाणी विविध प्रकारचे धान्य एक गोलाकार पद्धतीनं ठेवून या गोलाकारामध्ये मधोमध एक मोठा असा खड्डा केला जातो आणि या खड्ड्यामध्ये अशी 4 मातीची ढेकळं ठेवली जातात. या मातीच्या ढेकळं म्हणजे हे 4 महिने आहे शेतकऱ्यांच्या पावसाचे आणि यावर एक पाण्याने भरलेली घागर, त्यावर पुरी, विळा, पापड अशा वेगवेगळ्या प्रतीक असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या ठेवल्या जातात आणि या घागरीतून जे काही पाणी पाझरेल त्या ज्या या मातीच्या ढेकळावर जितकं काही पाणी पाझरलेलं असेल त्यावरून या खरीपातील पाण्याचा अंदाज जो आहे या ठिकाणी वर्तवला जातो आणि एकंदरीत ही संपूर्ण जे काही धान्य आपण पाहतोय ज्यामध्ये या ठिकाणी तूर आहे, कपाशी आहे, ज्वारी आहे, असे वेगवेगळे जे धान्य आहे या ठिकाणी मांडलेले आहेत आणि या धान्यामध्ये रात्रभरातून होणाऱ्या बदलातून हा अंदाज जो आहे या ठिकाणी बांधला जात असतो. यावेळी सर्वसाधारण पीक जे आहे सांगितलं गेलेलं आहे. मात्र पाण्याचा जो अंदाज वर्तवला गेला जून जुलै महिन्यामध्ये कमी पाऊस असेल आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये भरपूर असा पाऊस असेल त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या अनुषंगाने आपल्या पीक पेरणी जी आहे किंवा पेरणीचे नियोजन आहे ते या ठिकाणी करावे असा अंदाज जो आहे या ठिकाणी जाहीर करण्यात आला. एकंदरीतच ही संपूर्ण भाकीतं जाहीर होत असताना देशाच्या राजकीय आणि सामाजिक तसंच पर्यावरणीय बदलांवर देखील भाकीतं या घटमांडणीतून केले गेलेले आहेत. देशाचा राज्याचं प्रतीक असलेला पानविळा यंदा कायम आहे त्यामुळे नरेंद्र मोदींच्या खुर्चीला कुठलाच धोका नसल्याचं भाकीत जे आहे ते यंदाच्या या भाकितांमधून वर्तवलं गेलेलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला पृथ्वीचं जे प्रतीक मानलं जातं पुरी ती गायब आहे त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी शंकेला वाव निर्माण झालेला आहे. पृथ्वीला खरंच कुठल्या प्रकारचा धोका आहे का, नैसर्गिक असेल किंवा मग मानव निर्मित कुठला धोका आहे पृथ्वीला आहे का असा वेगवेगळा अंदाज जो आहे तो बांधला गेलाय. स्पष्ट सध्या तरी महाराजांकडून याबाबत कुठलं सांगितलं गेलं नसलं तरी महापूर किंवा महाप्रलयासारखे संकट जे आहे ते पृथ्वीवर येऊ शकतात असा अंदाज जो आहे तो बांधला गेलाय. त्यामुळे निश्चितच आजच्या या भाकीतातून वेगवेगळे भाकीत जे बाहेर पडलेली आहेत त्याचा कितपत परिणाम जो आहे येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळतो ती वेळच सांगणार आहे. प्रफुल्ल खंडारे, महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा.